नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका. पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही कोणत्याही क्षेत्राचं तुम्हाला क्वेशन विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्या कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा मुद्दा जर सविस्तर तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल त्या प्रश्नाचं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत असतो. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कसे काढायचं आणि काढण्यासाठी आपल्याला स्वयं घोषणापत्र कसे लिहायचं आणि त्याच्या घोषणापत्रावरती कोणाचे सिग्नेचर लागते ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ऑफलाईन अर्ज कसे करायचं आणि ऑनलाईन अर्ज कसे फिलअप करायचं, संपूर्ण प्रक्रिया आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. तर आपण खास करून हा व्हिडिओ स्वयं घोषणा पत्रासाठी ॲफिडेविट कसे करायचं, कोणत्या अधिकाऱ्यांची सही आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहेत, ते आपल्याला या ठिकाणी बघणार आहोत. आणि ज्येष्ठ नागरिक कोण असतो? मागच्या व्हिडिओमध्येही म्हटलं होतं तुम्हाला 60 किंवा 65 हे राज्यानुसार असतं. तर आपल्या राज्यामध्ये कोणतं आहे? 65 असेल तर 65 भारताचा नागरिक आणि पुरुष महिलांना दोघांना लागू असते. सरकारी योजना सवलतीसाठी हा प्रमाणपत्र आवश्यक असतो. आता पुन्हा या ठिकाणी रिपीट करतो. कागदपत्रे कोणकोणते लागतात? आधार कार्ड, जन्म पुरावा, जन्म दाखला, शाळेचा दाखला या तिघांपैकी एक, रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक, पासपोर्ट साईज फोटो, घोषणापत्र ॲफिडेविट केलेला आणि अर्ज फॉर्म. घोषणापत्र म्हणजे काय? का आवश्यकता आहे? नोटरीकडून कसे करायचं? कोणती माहिती लिहायची? ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. बघा, आपल्या या पद्धतीने जर आपल्याकडे पी-डी-एफ नसेल, तर आपण आपल्या हाताने एका पेजवरती रायटिंग करायचं. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, घोषणापत्र. मी खालील सही करणारी, नाव या ठिकाणी तुमचं नाव पूर्ण लिहायचं, वय, वर्ष, व्यवसाय काय आहे तुमचा, धंदा काय आहे, नोकरी असेल तर नोकरी, शेती असेल तर शेती, शेतमजुरी असेल तर शेतमजुरी. राहणार तुमचं गाव, तालुका, जिल्हा याद्वारे जाहीर करतो की पहिला माझा जन्मदिनांक डॅश डॅश असून माझे वय 60 वर्षे किंवा 65 वर्ष पूर्ण झाले आहे. हे राज्यानुसार असतो. दुसरं मी भारताचा नागरिक आहे. तिसरं सदर घोषणापत्र ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढण्यासाठी देत आहे. वरील सर्व माहिती माझ्या माहितीनुसार खरी व अचूक आहे. 5 वरील माहिती खोटी आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. ठिकाण, दिनांक आणि घोषणाकर्त्यांची सही आणि नाव नोटरी कार्यकारी दंडाधिकारी समोर सादर करणे आवश्यक आहे. या पद्धतीने आपल्याला स्वयंघोषणापत्र सुद्धा आपण हाताने रायटिंग करू शकतो किंवा पी-डी-एफ फॉर्मॅट सुद्धा आपण विकत घेऊ शकतो किंवा Googleवरती डाउनलोड करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला? चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंट आलं होतं, स्वयंघोषणापत्र कसे लिहायचं, कसे काढायचं, कसं त्याचं आपल्याला कोणाची सिग्नेचर लागेल, हे आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलं होतं. तर मी या ठिकाणी स्वयंघोषणापत्र आपणच लिहिलं, आपणच आपली सिग्नेचर असेल, आपलं नाव असेल, तर हे आपल्याला सादर करायचं आहे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र करण्यासाठी. तेव्हाच आपल्याला आपलं जे सर्टिफिकेट आहे ते निघणार आहे. धन्यवाद.